मी गझलकार प्राध्यापक संजय घरडे, अमरावती। 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आपण सर्व मराठी जनांना सदिच्छा देतो। 98वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्ली इथं होऊ घातलं आहे। आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच हे साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत होत असल्यानं आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे, तो असणं साहजिकच आहे। या संमेलनाचं उद्घाटन भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्यानं त्यामुळेही हे संमेलन अधिकाधिक गाजणार आहे, अधिकाधिक मोठं होणार आहे, होत आहे, यात तीळमात्र शंका नाही। खऱ्या अर्थानं अशा संमेलनामुळं नव्या आणि जुन्या साहित्यिकांचा एक मेळावा येतो। नव्या आणि जुन्या साहित्यिकांमध्ये एक चर्चा घडून येते। नवं आणि जुनं साहित्य वाचनाच्या दृष्टीनेही असं साहित्य संमेलन महत्त्वाचं असतं। तसंच वाचन आणि लिखाणाला या साहित्य संमेलनामुळं प्रेरणा मिळत असतो। मराठीच्या एकूणच विकासासाठी मराठी साहित्य संमेलनं ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यामुळंच मराठीमध्ये अधिकाधिक दर्जाचं लेखन होत जातं। आपणही या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा, मी सर्व मराठी जनांना या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हार्दिक सदिच्छा देतो। धन्यवाद।